हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 95वी गोष्ट आज आपण ऐकूया. ही गोष्ट आहे श्री हितकिशोरी शरण बाबाजी. त्यांना सूरदास बाबाजी पण म्हणत. हे वृंदावन इथे राहत होते. आणि सूरदास याच्यावरून आपल्या लक्षात येतं की त्यांना वृद्धापकाळी अंधत्व आलेलं होतं. त्यांच्या भक्तांशी बोलताना बाबा नेहमी म्हणत की भैया, माझ्या मनात नेहमी असं येतं की ह्या विश्वात एखाद्या कुत्र्याला सुद्धा दुःख असू नये कुठलंही. मला सर्वांचे दुःख श्रीजींनी दिलं तरी चालेल, मी ते भोगीन. मला जर करता आलं तर सगळ्या जगाचं दुःख मी माझ्या छातीवरती झेलायला तयार आहे. ह्या सुरुवातीच्या ओळखीतूनच बाबांचं जीवन कार्य नक्की काय होतं हे आपल्याला कळतं. बाबा खरोखरी अलौकिक होते. त्यांनी अनेक भक्तांची दुखणी स्वतःच्या अंगावरती घेऊन ती सोसली. आणि त्यांचे बाकी जे आणखीन पैलू होते ते तर आपल्याला गोष्ट ऐकता ऐकता कळणारच आहेत. बाबा दृष्टीविहीन होते, पण अंतर्दृष्टीने अत्यंत संपन्न होते. साधारण मध्यम उंचीचे आणि सडपातळ अशा शरीराचे होते. त्यामुळे बाहेरून त्यांना पाहताना ते कमजोर असतील असं वाटत असे. पण आतून मात्र आपल्या अलौकिक शक्तींमुळे ते असाधारण असे बलवान होते. हे बाबा किशोरी शरणजी वृंदावन येथे दुसायत मोहल्ला येथे श्यामकुंज नावाच्या आश्रमामध्ये राहत असत. ते जणू दीनदुखी आणि अभावग्रस्त लोकांसाठी कल्पतरूप्रमाणेच होते. तसंच या कळी काळाचा हा जो महिमा आहे, प्रभाव आहे, त्यामुळे मोहांध झालेले जे लोक जे वाट चुकून या सगळ्या दुःखाच्या आणि अपराधांच्या अंधकारामध्ये चाचपडत राहतात, त्यांना बाबा एका दिव्य आलोकपुंजाप्रमाणे वाट दाखवत असत. या सगळ्या त्यांच्या गुणांमुळे स्त्री पुरुष, लहान मोठे, श्रीमंत गरीब, साधू संन्यासी गृहस्थ या सर्वांसाठी त्यांच्या आश्रमाचा दरवाजा नेहमी उघडा असे. हे सगळे लोक कुणीही असो, ते त्यांच्याकडे निसंकोच येत आपलं सुख दुःख सांगत, आपल्याला काय अडचण आहे, आपल्याला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, हे सगळं ते मनमोकळेपणाने बाबांना सांगत असत. बाबा त्यांचं अतिशय प्रेमाने ऐकून घेत आणि त्यांचं जे काय दुःख असेल ते दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत, त्यांची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करत आणि एवढंच नाही तर आपल्या अतिशय गोड अमृतमय उपदेशाने त्यांच्या मनाला सांत्वनाही देत असत. एक दिवस अशी घटना झाली की थंडीचे दिवस होते. आपल्या काही भक्तांसह बाबा त्यांच्या श्यामकुंज ह्या आश्रमाच्या वरांड्यामध्ये बसलेले होते. बाबांच्या समोर शेगडी पेटवून ठेवलेली होती आणि बाबा आपले हातपाय शेकत होते. तेवढ्यात एक भक्त आला आणि त्यांना गरम कपड्याची एक बंडी अंगात घालायची असते ती भेट दिली. बाबांनी अतिशय प्रेमाने त्याचा स्वीकार केला आणि लगेच ती अंगात घातली. भक्त खुश होऊन त्यांना नमस्कार करून निघून गेला. थोड्यानंतर बाबा म्हणाले, बंडी बडी मूलक है, जामे नेकों ठंड नाय लागे है. म्हणजे ही बंडी खरोखरीच खूप गरम आहे आणि ही घातल्यावर खरंच थंडी वाजत नाहीये, असं बाबा म्हणतायत. तोपर्यंत तिथं एक गरीब व्रजवासी आला. तो थंडीने कापत होता आणि तो म्हणाला, बाबा खूप थंडी आहे आणि माझ्याजवळ काहीच नाहीये गरम कपडा घालायला. बाबांनी ती आपल्या अंगात घातलेली बंडी त्याला काढून दिली आणि त्याच्या अंगात ती घालत म्हणाले, घे बाबा, ही ना आज तुझ्यासाठीच आलेली होती. अशा प्रकारे घेतही बाबा इतक्या एक प्रेमाने की ते जणू काय त्यांना दुसऱ्याला द्यायचं आहे हे ठरलेलं असे आधी. नाहीतर काही वेळेला बाबा ज्याचं त्याला परत देत असत, घेत नसत. तर त्याचा सुद्धा एक पुढे किस्सा आहे. एकदा एक गवळी होता, त्याच्या तिन्ही गायी हरवलेल्या होत्या. खूप त्यांनी शोधाशोध केली, पण म्हशी होत्या, म्हशी काही मिळाल्या नाहीत.
तेव्हा तो शेवटी पळत पळत बाबांच्याकडे आला आणि त्यांच्या चरणांवरती मस्तक ठेवलं त्याने आणि त्यांनी काहीतरी भेट म्हणून त्यांच्या समोर ठेवलं. तो काही बोलणार एवढ्यातच त्यांनी ठेवलेलं उचलून त्याच्याच हातामध्ये कोंबत बाबा म्हणाले, "हे तू आपल्या जवळच ठेव. तुझ्या म्हशी ह्या मिळतील आणि त्या मिळाल्या, सापडल्या, की अखंड कीर्तन करवायला मात्र विसरू नकोस घरात." त्याला अतिशय आश्चर्य वाटलं, की आपण अजून काही बोललोच नाही, तरीसुद्धा इतक्या दूर आपल्या म्हशी हरवलेल्या बाबांना इथे बसून कसं काय बरं कळलं? त्याने पुन्हा बाबांचे चरण पकडले आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांच्याकडे पाहत तो म्हणाला, "बाबा, तुम्ही काही कृपा कराल तरच माझ्या म्हशी मिळतील. माझी सगळी संपत्ती म्हणजे त्या म्हशीच आहेत. त्या जर नाही मिळाल्या, तर माझी मुलं-बाळं, बायका-पोरं ही उपाशी मरतील हो." बाबांचं हृदय आधीच पिघळलेलं होतं. ते म्हणाले, "हे बघ, चिंता करू नको. तुझ्या म्हशी पूर्व दिशेला यमुनेच्या पलीकडे उतरून गेलेल्या आहेत. तू दुपारचं जाऊन त्यांना शोध. तुला त्या पलीकडच्या तीरावरती एका झाडाच्या खाली बसलेल्या मिळतील." आणि बाबांचं म्हणणं खरोखरीच खरं झालं. त्या माणसाला, त्या गवळ्याला यमुनेच्या पलीकडे बाबांनी सांगितलेल्या ठिकाणावरती त्याच्या म्हशी खरोखरीच मिळाल्या. त्याने बाबांच्या सांगण्याप्रमाणे आपल्या घरी कीर्तनाचं आयोजन तर केलंच, पण आपल्या परिवारातील सर्व लोकांसह त्याने बाबांची दीक्षा घेतली आणि ते सगळेजण बाबांचे शिष्य बनून राहिले. एकदा असं झालं, एक सज्जन आणि त्याची पत्नी हे बाबांची कीर्ती ऐकून मिर्झापूर येथून बाबांच्याकडे आले. बाबांना नमस्कार करून ते म्हणाले, "महाराज, आमचा मुलगा हरवलाय हो. आम्ही त्याला खूप शोधलं पण मिळाला नाही. आम्ही फार दुःखी आहोत आणि तुमच्या अहैतुकी कृपेचा भरोसा घेऊन आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत." बाबा काही काळ मौन राहिले. मग नंतर म्हणाले, "हे बघ बाबा, तुला आपला मुलगा शोधण्यासाठी आता इथून कुठेही जावं लागणार नाही. त्याची गरज पडणार नाही. आज इथे भंडारा आहे. तर भंडाराच्या पंक्तीमध्ये प्रसादाला जेवायला बसलेला असा तुला तुझा मुलगा मिळेल." ते पती-पत्नी अत्यंत उत्सुकतेने आणि व्याकुळतेने पंगत बसण्याची प्रतीक्षा करू लागले. थोड्या वेळाने पंगतीची वेळ झाली आणि पंगती बसल्या. त्यांनी खरोखरीच खूप तिथे मोठा भंडारा होता. तर सगळीकडे पंक्ती वाढलेल्या होत्या. त्या पंक्तीमध्ये सगळीकडे फिरून त्यांनी पाहिलं तर खरोखरीच एका ठिकाणी त्यांना आपला मुलगा त्या पंक्तीमध्ये जेवायला बसलेला दिसला. त्यांनी पटकन जाऊन त्याला जवळ घेतलं, त्याला मिठी मारली आणि त्याला घेऊन ते बाबाच्या जवळ आले. बाबाच्या जवळ येऊन, "हा पहा आमचा मुलगा मिळाला," असं त्यांना दाखवून त्यांनी दोघांनी नमस्कार केला. बाबांनी अत्यंत प्रेमाने त्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला समजावून सांगितलं, की "तू आता इकडे-तिकडे कुठे जाऊ नको. आपल्या आई-वडिलांच्या बरोबर घरी जा." बाबांनी डोक्यावरून हात फिरवताच त्या मुलाच्या मनामध्ये काय परिवर्तन झालं माहीत नाही. पण तो अत्यंत प्रसन्न मनाने आपल्या आई-वडिलांच्या बरोबर घरी जायला तयार झाला. जायच्या वेळेला त्या पती-पत्नींनी बाबांच्या समोर ₹200 ठेवले. बाबांनी ते पैसे त्यांनाच परत दिले आणि सांगितलं, की "हे असेच ठेवा. त्याच्यामध्ये आणखीन ₹300 घाला आणि मग तुमच्या गावामध्ये हनुमानजीचं जे मंदिर आहे, ते जरा थोडं मोडकळीला आलेलं आहे, तर ते तुम्ही सगळं व्यवस्थित ठीक करून घ्या." अशा प्रकारे ते धन त्यालाच त्यांनी दिलं आणि त्याच्यातून त्याच्याच हातून मंदिराचा जीर्णोद्धार करून घेतला. सूरदास बाबांचे एक कृपापात्र असे एक शिष्य होते, पंडित मंगतराम वशिष्ठ नावाचे. त्यांचे चिरंजीव श्री भूपेंद्र कुमार शर्मा हे डॉक्टरी शिकण्यासाठी जर्मनीला गेलेले होते. खूप दिवस झालं तरी त्यांचं पत्र काही खुशालीचं आलेलं नव्हतं. त्यामुळे मंगतरामजी अर्थातच चिंतेत बुडून गेलेले होते. म्हणून त्यांनी बाबाजींना येऊन ही सगळी गोष्ट सांगितली. बाबाजींनी आपल्या दिव्य दृष्टीने त्याचा सगळा वृत्तांत पाहून घेतला. मग मंगतरामजींना ते म्हणाले, "भूपेंद्रच्या पोटामध्ये मोठा फोड झालेला होता. त्याचं ऑपरेशन करणं अतिशय जरूर होतं आणि ते ऑपरेशन खूप मोठं आणि जीवघेणं होतं.
जर्मनीतल्या अनेक मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी एकत्र येऊन सल्लामसलतीने ते ऑपरेशन केलेलं आहे. ऑपरेशन सफल झालेलं आहे. आता तसा ठीक आहे तो, पण अतिशय अशक्त झालेला आहे. त्यामुळं तू 8 दिवसाच्या आत तुम्हाला स्वतःच्या हाताने लिहून पत्र पाठवेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका. आणि खरोखरी 8व्या दिवशी त्याच्या हस्ताक्षरातलं पत्र या मंगतरामजींना मिळालं. त्याच्यामध्ये संपूर्ण घटना हकीकत तशीच लिहिलेली होती, जशी बाबांनी सांगितलेली होती. एकदा तर अतिशय चमत्कारिक गोष्ट झाली. निठारी नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये उंदरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता. जसं काही अगदी प्रलय केलेला होता, आतंक माजवलेला होता. हे सगळे मिळून लोकं त्या उंदरांना मारण्यासाठी औषध घालत होते, फवारे मारत होते, पण त्याचा काही उपयोग नव्हता. हे सगळे उंदीर ह्याच्यामध्ये शेतामध्ये उभं असलेलं जे पीक असतं, ते असं खालून कातरून टाकायचे आणि त्यामुळे ते पीक आडवं व्हायचं आणि मग त्याचे दाणे हे सगळे उंदीर फस्त करायचे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काय लागणार? शेतकरी अतिशय त्रासले होते. सगळ्यांनी खूप उपाय केल्यानंतर शेवटी बाबांची शरणागती घेतली. बाबांनी त्यांना गणेश पूजेचं एक मोठं अनुष्ठान करायला सांगितलं. बाबा स्वतः त्या अनुष्ठानासाठी त्या गावामध्ये राहायला गेले. अनुष्ठानला सुरुवात झाली. खूप दिवसपर्यंत ते अनुष्ठान चाललं. जप आणि पाठ हे सगळं त्या अनुष्ठानामध्ये होतं. बाबाही स्वतः पूर्ण दिवस अनुष्ठान संपेपर्यंत त्या गावातच राहिले. हे सगळं चालू असताना बाबा अगदी गुपचूप राहत आणि कुठल्यातरी काही चिंतनामध्ये बुडून गेलेले असे दिसत. अनुष्ठान समाप्त होईपर्यंत हळूहळू त्या गावातले सगळे उंदीर कुणास ठाऊक पण कुठे निघून गेले, पण गावात एकही उंदीर राहिला नाही आणि गाव संकटातून सुटलं. अशा प्रकारे या बाबांच्या अंगामध्ये अनेक अलौकिक अशा शक्ती होत्या आणि दुसऱ्यांचं दुःख कमी करण्याचं विडाच त्यांनी उचललेला होता किंवा आपल्या जीवनाचा उद्देशच त्यांनी तो केलेला होता. त्यामुळे कुणाचंही दुःख त्यांना बघवत नसे आणि ते दुःख दूर करण्यासाठी ते जे काय आपल्याला जमेल ते सगळं करत असत. बाबा एक सिद्ध योगी सुद्धा होते आणि त्यांना अत्यंत अफलातून अशा यौगिक क्रिया सहजपणे येत असत. त्यामुळे आपल्याला स्वतःला त्यांना जेव्हा काही रोग होईल, तेव्हा त्याचा उपचार ते या यौगिक क्रियांच्या द्वारेच करत असत. एकदा ते ऋषिकेशला गेलेले होते. तिथं ते आजारी पडले. आता ऋषिकेशला माहिती आहे आपल्याला, की थंडी खूप असते. डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि त्यांना निदान सांगितलं, की तुमच्या फुफ्फुसातला एक भाग सडला आहे आणि तो ऑपरेशन करून काढायला पाहिजे. बाबा फक्त बरं म्हणून घरी आले, म्हणजे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्या आसनावर बसले आणि त्यांनी काही विशिष्ट यौगिक क्रिया केल्या. त्याच्यानंतर असं खाकरल्यासारखं करून खाकरा काढून त्यांनी तोंडातून तो जो फुफ्साचा निकामी झालेला भाग होता, तो तोंडातून बाहेर काढला. त्यांच्याजवळ श्रीमती चंद्रावती यांचे पती श्री ललित प्रसादजी हे बसलेले होते. ते दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांना हातात धरून तो आपल्या फुफ्साचा तुकडा असा रबरासारखा ताणून त्यांनी दाखवला आणि मग ते म्हणाले, की "पहा बाबूजी, हा कसा एखाद्या रबरासारखा झालेला आहे आणि हा काढून टाकण्यासाठीच डॉक्टर मला ऑपरेशन करायला सांगत होते." त्यांच्याकडे अशाच अलौकिक शक्ती खूप होत्या. त्यांचा एक चमत्कार पाहून तिलपत आणि भोगल ह्या 2 गावातील लोक अत्यंत आश्चर्यचकित झालेले होते. दोन्ही ठिकाणी बाबांच्या सांगण्यावरून कीर्तनाचं आयोजन झालेलं होतं आणि तेही एकाच दिवशी आणि एकाच वेळेला आणि दोन्हीकडे बाबांनी मी येतो म्हणून सांगितलेलं होतं आणि खरोखरी एकाच दिवशी एकाच वेळेला बाबा दोन्हीकडेही उपस्थित होते. आपल्या इथल्या काही संतांच्या चरित्रामध्ये सुद्धा असे अनेक चमत्कार आपण ऐकलेले आहेत. बाबांची बहुमुखी प्रतिभा ही त्यांच्या विद्वत्तेमध्ये सुद्धा झळकत असे.
विद्वान सुद्धा ते खूपच होते. हे सांगणं कठीण आहे, की त्यांनी इतकी विद्या कधी आणि कुठे शिकून घेतली. पण वेद, उपनिषद आणि पुराणं यांचे ते अत्यंत मोठे मर्मज्ञ होते. धर्मग्रंथांच्या प्रकाशनामध्ये सुद्धा त्यांना अत्यंत उत्साह आणि रुची होती. श्री हरिलाल द्वारा लिखित राधासुधा निधीच्या रसकुल्य टीकेचं प्रकाशन करून त्यांनी त्याच्या प्रती निःशुल्क सगळ्या संतांना वाटलेल्या होत्या. तसंच श्रीहित स्फुटवाणी आणि श्री नागरीदासजी की वाणी हे 2 ग्रंथसुद्धा त्यांनी प्रकाशित केलेले होते. अशा प्रकारे याही क्षेत्रामध्ये त्यांनी काही कार्य केलेलं होतं. अशा अलौकिक बाबांच्या जन्माबद्दल आणि त्यांच्या लहानपणाबद्दल आपण पुढील भागामध्ये ऐकूया. हरिओम.